शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी मंगळवारी संपली। सुनावणी दरम्यान ठाकरे आणि शिवसेनांनी जोरदार युक्तिवाद केला। विधानसभा अध्यक्ष नार्वेकर निकालाची खाण करणार असून 10 जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे। शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी संपली। ही सुनावणी 2 सत्रात झाली। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 54 आमदारांच्या 34 याचिकांवर 6 गटात विभाजन केलं। सर्व गटातल्या याचिकांवर ते निकाल देणार आहेत। पुढच्या 21 दिवसात विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर निकाल लेखनाचं आव्हान आहे। आतापर्यंत झालेल्या सुनावणी दरम्यान कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी घडल्या त्यावर एक नजर टाकूया। सुनावणी दिरंगाई होत असल्याच्या कारणामुळे कोर्टाने फटकारलं। दिवाळीतही सुनावणी घ्यावी लागली। हिवाळी अधिवेशनातही सुनावणी घ्यावी लागली। 20 जानेवारीपर्यंत मुदत वाढवून मागितली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयानं 10 जानेवारीपर्यंतच मुदत वाढ दिली। पहिल्या सत्रामध्ये शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला। त्यांच्या युक्तिवादातील महत्त्वाचे मुद्दे पाहूयात। अध्यक्ष, राजकीय पक्षाने विधिमंडळ पक्षाला अधिकार दिले, मात्र ते अधिकार काढण्याची वेळ आली त्यावेळेस सुद्धा विधिमंडळ पक्षाचीच बैठक बोलावली जाते। जेठमलानी: अगदी बरोबर सर। अध्यक्ष, एकनाथ शिंदे हे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते का? जेठमलानी: हो, पण त्यांना हकालपट्टीची कुठलीही नोटीस दिली नाही। अध्यक्ष, पुढच्या सुनावणीत मला या सर्व मुद्द्यांचा फायदा होणार आहे, हे रेफरन्स वापरता येतील। जेठमलानी: आमदार अपात्रता याचिका 23ला टाकली आणि ठराव मात्र 25ला केला। शिवाय या ठरावावर विनायक राऊत, संजय राऊतांच्या सह्या आहेत। पण हे दोघे या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्यही नाहीत, ते संसदीय मंडळाचे सदस्य आहेत। सगळा बोगस कारभार झालाय। देवदत्त कामत: 25 तारखेचे प्रतिज्ञापत्र नंतर जोडलं गेलं। जेठमलानी: मग त्याची कॉपी आम्हाला का दिली नाही? ठाकरे गट: त्या अध्यक्ष कार्यालयात दिली आहे, तिथून तुम्हाला देणं अपेक्षित होतं। अध्यक्ष: कार्यालयाची ती जबाबदारी नाही, कागदपत्रे एकमेकांना द्या असा आदेशच दिला होता। अतिरिक्त प्रतिज्ञापत्र हे मूळ प्रतिज्ञापत्राचा भाग नसेल तर ते पाठवायची जबाबदारी तुमची होती। हे पहिल्या सत्रातल्या सुनावणीतले महत्त्वाचे मुद्दे। तर दुसऱ्या सत्रात सुद्धा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवादाला सुरुवात केली। दुपारच्या सत्रात काय घडलं तेही पाहूयात। महेश जेठमलानी: 22 जूनच्या व्हीप बाबत जोशी यांनी दिलेली साक्ष महत्त्वाची आहे। सुनील प्रभू म्हणतात व्हीप हा सचिव जोशींकडे दिला होता। सचिव जोशी म्हणतात कार्यालयातील शिपायांकडून हा व्हीप बजावला गेला। आमदारांना व्हीप मिळालाच नाही, त्याचे पुरावे त्यांना सादर करता आले नाहीत। विधानसभा अध्यक्ष: अजूनपर्यंत माझ्याकडे शिवसेना पक्षात फूट पडण्याची कुठलीही तक्रार दाखल झाली नाही, अन्यथा मी पक्षविरोधी कायदा किंवा शेड्यूल 10 नुसार कारवाई केली असती। महेश जेठमलानी: भरत गोगावले यांनी 21 जूनला ठराव केला, 22 जूनला तो विधिमंडळाकडे पाठवला। या ठरावात शिंदे हे विधिमंडळ गटनेते आणि भरत गोगावले यांची प्रतोत्पदी नियुक्ती केली होती। या ठरावात 34 सदस्यांपैकी 31 सदस्य हे शिवसेना विधिमंडळ पक्षाचे सदस्य होते, त्यामुळे त्यांनी 21 जूनला केलेला ठराव होता, तर आमचा ठराव हा वैध होता। सुनील प्रभू यांची हकालपट्टी केल्यामुळे त्यांच्याकडे कोणताही अधिकार नव्हता। दरम्यान आजवरच्या सुनावणीत काय काय घडामोडी घडल्या त्याही पाहूयात। आमदार अपात्रतेवर ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली। या याचिकेवर 18 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर या याचिकांची सुनावणी झाली। 25 सप्टेंबर रोजी आमदार अपात्रता सुनावणीच्या वेळापत्रकावर निर्णय झाला। 13 ऑक्टोबर रोजी एकत्रित याचिकांवर सुनावणी झाली। प्रत्येक आमदारांची स्वतंत्र सुनावणी घेण्याची शिंदे गटांनी मागणी केली। स्वतंत्र सुनावणीच्या मागणीने निर्णयाला विलंब करण्याचा प्रयत्न आहे असं ठाकरे गटानं मत नोंदवलं। 22 नोव्हेंबर पासून ठाकरे गटाच्या नेत्यांच्या उलट तपासणीला सुरुवात झाली। 21 आणि 22 जूनच्या व्हीपवर सुनील प्रभूंना प्रश्न विचारले।
तब्बल 1.5 आठवडा ही उलट तपासणी सुरू होती. शिंदे उपस्थित नसल्यानं अजय चौधरींची नियुक्ती केली असं प्रभू यांनी म्हटलं. ज्यावर व्हीप पाठवला तो शिंदेंचा ईमेल आयडी नाही असं जेठमलानी यांनी म्हटलं. त्याचप्रमाणे शिंदे गटाच्या नेत्यांची उलट तपासणी घेतली गेली. दिलीप लांडे, उदय सामंत, दीपक केसरकर, योगेश कदम, भरत गोगावले आणि राहुल शेवाळे यांच्यावर ठाकरे गटाच्या वकिलांनी प्रश्नांचा भडीमार केला. मुख्य नेतेपदी शिंदेंची निवड केल्याची शेवाळेंनी यावेळेस माहिती दिली. मुख्य नेतापद शिवसेनेत नसल्याचं कामत यांनी सांगितलं. शिंदे गटाचे आमदार शेड्यूल 10 नुसार अपात्र असल्याचं ठाकरे गटाच्या वकिलांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही सत्रातल्या सुनावणीत शिंदे गट आणि ठाकरे गटानं आपला युक्तिवाद पूर्ण केलाय. आता विधानसभा अध्यक्ष येत्या 10 जानेवारी रोजी काय निकाल देतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. चेतन ननावरेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.